पायथ्याशी राहून अपार कष्ट करणारा समाज म्हणजे बंजारा समाज होय. संस्कृती प्रिय असलेला समाज म्हणूनही बंजारा समाज ओळखला जातो. याच बंजारा समाजाचे आद्य गुरु म्हणून संत सेवालाल महाराज ओळखले जातात. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 ला कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोडन कोप्पा या गावी झाला. त्यांनी आपलं आयुष्य गोर गरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. संत सेवालाल महाराज हे भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे महामानव होते. त्यांनी आजपासून 350 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली. ते म्हणायचे, रपिया कटोरो पाणी वक जाय, बरदेर सिंग सोनेर वे जाय. म्हणजेच 1 रुपयाला 1 वाटीभर पाणी विकले जाईल, बैलाला सोन्याची किंमत येईल. जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी, आदर्श राज्य निर्माण करू शकते. म्हणून प्रत्येकाने सुशिक्षित झालंच पाहिजे. आणि कसाबेन बळद गावडी मत वेचो, म्हणजे बैल गाय कसायाला विकू नका, असा अनमोल संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराजांचं देहावसान यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळच्या रुई तलाव येथे झालं. मात्र त्यांचा अंत्यविधी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार या महान संताचा अंत्यविधी पोहरादेवी येथे करण्यात आला. अर्थातच त्यांच्या पार्थिव देहाला भाविकांनी पोहरादेवी येथे समाधी दिली. याच समाधी स्थळावर भव्य मंदिर सुद्धा बांधण्यात आले होते. आपल्या लाडक्या दैवताच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव पोहरादेवी येथे येत असतात. आज पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्र तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. कालांतराने मंदिर जुने झाल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त केला. या निधीमधून येथे नव्याने भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असे मंदिर निर्माण होत आहे. जवळपास 1.5 एकर क्षेत्रफळावर या मंदिराला पूर्वीसारखाच परकोट उभारण्यात येणार असून 4ही बाजूने भव्य प्रवेशद्वार राहणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.